सर्व विद्यार्थ्यांना आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स जे आहेत त्या सोडवण्याच्या पद्धती 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये पण पाहिलेल्या आहेत. बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स अँड एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. परंतु यावर्षी अजून एक मेथड आहे, डेटर्मिनंट मेथड. तर ही डेटर्मिनंट मेथड कशी असते ती आपण आज पाहणार आहोत. वी विल स्टडी डेटर्मिनंट मेथड. डेटर्मिनंट मेथड यालाच क्रॅमर्स रूल असं म्हणतात. क्रॅमर्स नावाच्या शास्त्रज्ञांनी ही पद्धत शोधून काढली म्हणून याला क्रॅमर्स रूल असं म्हटलं जातं. डेटर्मिनंट लिहिताना तो असा लिहितात, उभ्या 2 रेषा लिहिल्या जातात. आपण इथं अक्षरांच्या सहाय्याने ही आधी मेथड समजून घेऊ. इथं ए लिहिलेले ए बी सी डी. ए बी आडवा जर वाचलं तर याला रो असं म्हणतात. सी डी हा दुसरा रो. ए बी हा एक रो आहे, सी डी हा दुसरा रो आहे. आणि उभे जर वाचले आपण तर याला कॉलम म्हणतात. म्हणजे ए सी हा एक कॉलम झाला आणि बी डी हा दुसरा कॉलम. या डेटर्मिनंट मध्ये याच्या रो मध्ये दोन्ही रो मध्ये 2 अंक आहेत. दोन्ही रो मध्ये 2 अंक आहेत आणि दोन्ही कॉलम मध्ये सुद्धा 2 अंक आहेत. म्हणून या डेटर्मिनंटची डिग्री 2 आहे असं म्हणतात. म्हणून आपण इथे लिहिले डिग्री ऑफ धिस डेटर्मिनंट इज 2 because there are 2 elements in each row and in each row and 2 elements in each column. रो मध्ये आणि कॉलम मध्ये 2 आहेत म्हणून याला डिग्री ऑफ दिस डेटर्मिनंट इज 2. आता हा डेटर्मिनंट कसा सोडवायचा असतो ते आपण पाहूया. आता इथं ए बी सी डी असं लिहिलंय. हे ए बी सी डी म्हणजे काय तर कोएफिशियंट ऑफ एक्स. ए मीन्स कोएफिशियंट ऑफ एक्स, बी मीन्स कोएफिशियंट ऑफ वाय. या प्रकारे आपण जर आपल्याला 2 इक्वेशन दिले, टू यूज क्रॅमर्स रूल इक्वेशन्स आर रिटन ॲज. म्हणजे दिलेले 2 इक्वेशन आधी या फॉर्म मध्ये लिहून घ्यायचे. a1x प्लस b1y इक्वल टू c1, a2x प्लस b2y इक्वल टू c2. समजा मी तुम्हाला ते उदाहरण दाखवतो इथं. समजा असे 2 उदाहरणं दिलेत आपल्याला. 3x इक्वल टू 3x प्लस 2y इक्वल टू 7, 4x मायनस 3y इक्वल टू 8. हे 2 उदाहरण आहे. इथं आपण a1 means 3, b1 means 2 and c1 means 7. a2 means 4, b2 means 3 and c2 means 8. याला a1 b1 c1, a2 b2 c2 असं आपण याला म्हणणार. मग ही क्रॅमर्स रूलने सोडवण्यासाठी आपल्याला आधी हे डेटर्मिनंट फाइंड करावे लागतात. dx dy x इक्वल टू dx अपॉन dy इक्वल टू dy अपॉन d. पण त्याआधी आपण डेटर्मिनंट हे कसे सोडवायचे असतात ते आपण पाहूया. समजा एखादा डेटर्मिनंट तुम्हाला असा इथं दिला, असं दिला. समजा इथं लिहिलं 3, इथं लिहिलं 2, इथं लिहिलं 4, इथं लिहिलं -3 असं जर समजा लिहिलं इथं. हा डेटर्मिनंट जर सोडवायचा असेल तर इथं लिहिले आपण बा a इंटू डी, ए डी, ए इंटू डी, ए डी मायनस बी सी, ए डी मायनस बी सी. मग तसं इथं काय होईल 3 इंटू -3. हा डेटर्मिनंट सोडवताना कसं सोडवायचा 3 इंटू -3 मायनस बी सी म्हणजे काय होईल 2 इंटू 4, 2 इंटू 4 इक्वल टू 3 इंटू -3 -9 माइनस 2 इंटू 4 -8 4 8
आणि दोन्ही मायनस आहेत म्हणून यांची बेरीज होईल, मायनस चिन्ह लिहायचं, -17. म्हणजे या डिटर्मिनंटची किंमत झाली -17. तर हा डिटर्मिनंट कसा सोडवतात हे मी तुम्हाला आता इथे समजून सांगितलं. आता ही जी पद्धत आहे क्रॅमर सोल्व, ही क्रॅमर सोल्व कशी आहे, a1x + b1y = c1, a2x + b2y = c2. आपल्याला जर याच्यातल्या d ची किंमत काढायची असेल तर आधी x चे कोएफिशिएंट लिहायचे a1 a2, नंतर y चे कोएफिशिएंट लिहायचे b1 b2, म्हणजे हा झाला d. मग या d ची किंमत आपण कशी काढणार, a1 × b2 मायनस a2 × b1 असं पण आपल्याला आता याला लिहिता येईल, a1 × b2 मायनस a2 × b1. इथे काय लिहिता येईल, आता dx घेताना काय करायचं, x चे कोएफिशिएंट सोडून द्यायचे, x चे कोएफिशिएंट a1 a2 हे c1 c2 ने रिप्लेस करायचे, याच्या जागेवर लिहायचं c1 c2 आणि y चे कोएफिशिएंट b1 b2. म्हणजे या ठिकाणी आपण काय केलं, dx ची व्हॅल्यू काढताना आपण x चे कोएफिशिएंट रिप्लेस केले c1 आणि c2. हा डिटर्मिनंट कसा सोडवता येईल, c1 × b2 मायनस c2 × b1 हा असं सोडवता येईल. नंतर हा डिटर्मिनंट कसा सोडवता येईल, dy डिटर्मिनंट ऑफ y हा कसा घ्यायचा, तर या ठिकाणी काय करायचं, आपण y च्या जागेवर c1 c2 लिहायचे, y च्या कोएफिशिएंटच्या जागेवर c1 c2 लिहायचे. पहिल्यांदा x चे कोएफिशिएंट लिहायचे a1 a2 c1 c2. हा डिटर्मिनंट सोडवताना काय कसं सोडवता येईल, परत याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, a1 × c2 मायनस a2 × c1. या प्रकारे आपल्याला हे डिटर्मिनंट काढून घेता येतील, dx dy. आता ज्यावेळेस आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे त्यावेळेस काय करायचं, dx/d ह्या dx ची जी व्हॅल्यू असेल त्याला d च्या व्हॅल्यूने डिवाइड करायचं. नंतर y ची जी व्हॅल्यू असेल ती y ची व्हॅल्यू कशी काढायची, dy ला d ने भागायचं आणि मग ह्या x आणि y च्या ज्या व्हॅल्यू असतील ते याचं सोल्युशन असेल, सोल्युशन इज xy. आता प्रत्यक्ष आपण उदाहरण याच्यावरचे घेऊ त्यावेळेस तुम्हाला ही डिटर्मिनंट मेथड आणखी लक्षात येईल. तर ते उदाहरण कसे आहेत ते आपण सोडू. आपण आता यानंतर प्रॅक्टिस सेट जो आहे तो प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला काही डिटर्मिनंट आधी सोडवायला दिले जातील. पहिल्या प्रश्नामध्ये डिटर्मिनंट सोडवायचे आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये काही जे उदाहरण आहेत ते क्रॅमर्स रूलने आपल्याला सोडवायचे. प्रॅक्टिस सेट 1.3 यात पहिला जो क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. ह्या ज्या ब्लँक्स दिल्यात आपल्याला, म्हणजे हे जे बॉक्स आहेत या बॉक्स मध्ये आपल्याला नंबर भरायचे. तर ते कसे भरायचे, हे डिटर्मिनंट सोडवायचं. त्यासाठी डिटर्मिनंट कसं सोडवतात, याचं असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 3 × 5 म्हणून या बॉक्स मध्ये येईल 5, 3 × 5 मायनस 2 × 4, 2 × 4 असं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. आता कट कर केलं. 3 × 5 minus 2 × 4 means here 2 × 4 2 × 4 3 5 15 होईल. इथं हे 15 लिहायचं. या ब्रॅकेट मध्ये 15 येईल या बॉक्स मध्ये आणि -4 × 2 8 15 - 8 means 7. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आली 7. ही एक साधी ऍक्टिव्हिटी आहे. 1 मार्काला हे उदाहरण, अर्धा मार्काला हे
सोडवायला असतं आपल्याला. दुसरा आता एक प्रश्न दिला, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट्स. हा जो डिटर्मिनंट दिला याची व्हॅल्यू काढायची. तर हा डिटर्मिनंट जसा तसा लिहून घेतला आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे -1 × 4 -1 × 4 -7 × 2 or 2 × 7 2 × 7 7 × 2 किंवा 2 × 7 लिहिलं तरी चालतं. -1 × 4 मायनस इंटू प्लस मीन्स मायनस होईल. -4 here -1 × 4 means -4. -2 × 7 7 दूने 14 -14. -4 -14 आणि यांची आता बेरीज होईल. 14 × 4 18 आणि दोन्हीला मायनस चिन्ह आहे म्हणून -18 अशी या डिटर्मिनंटची किंमत होईल. नंतर दुसरं उदाहरण आहे 5 3 -7 0. हा डिटर्मिनंट आपल्याला कसा सोडवता येईल? हा डिटर्मिनंट आपण परत लिहून घेऊ. 5 3 -7 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या. 5 × 0 minus 3 × -7 or -7 × 3. 5 × 0 0. Minus into minus means plus. 7 3 जा 21. 7 3 21. हे मायनस मायनस प्लस झाले. या डिटर्मिनंटची किंमत आली 21. आता हा डिटर्मिनंट सोडा. इथं थोडे अपूर्णांक दिले. जरी अपूर्णांक दिले असले तरी काही अवघड नाही. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. 7/3 into 1/2 minus 3/2 into 5/3. आता इथं जर आपण पाहिलं त्याचा आपल्याला गुणाकार करता येईल. 7 × 1 = 7. हे 3 दुणे 6 होईल. मायनस हे 3 × 5 = 15 आणि हे 3 दुणे 6 होईल. दोघांचाही छेद सारखा आहे म्हणजे अंशांची वजाबाकी करा. 7 - 15. 7 मधून 15 जात नाही. 15 तून 7 वजा करा म्हणजे 8 येईल. आणि मोठी संख्या 15 आहे तिचं चिन्ह मायनस आहे म्हणून इथं मायनस चिन्ह लिहायचं. इथं लिहायचं -8/6. आता इथं भाग जात असलं तर द्यायचं. इथं दोन्ही संख्येला 2 नी भाग जातोय. 2 × 8 आणि 2 × 6 म्हणजे याचं उत्तर येईल -4/3. ही झाली या डिटर्मिनंटची किंमत. आता आपण डिटर्मिनंटची किंमत कशी काढायची हे पाहिलं. आता याच्या पुढचा जो प्रश्न आहे त्यात आपल्याला क्रॅमर्स रूल वर आधारित उदाहरण आपल्याला सोडवायचे. तर क्रॅमर्स रूल वर आधारित उदाहरण आपण सोडवूया पुढच्या तिसऱ्या प्रश्नात. प्रॅक्टिस सेट 1.3 त्याच्यामधला तिसरा जो क्वेश्चन आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलचा वापर करून आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन सोडवायचे. आताच आपण क्रॅमर्स रूलची पद्धती पाहिली. तर आधी काय करावं लागतं आपल्याला, हे जे इक्वेशन आहे हे a1x + b1y = c1 या स्वरूपात लिहायचे. a2x + b2y = c2. आता इथं जर आपण पाहिलं तर ते त्या स्वरूपात आहेतच. a1x means 3x - 4y = 10. हे या स्वरूपात आहेत. a1 means 3, b1 means -4 and c1 means 10. याला म्हणा इक्वेशन नंबर फर्स्ट. दुसरा आहे 4x + 3y = 5. तर हे दोन्ही इक्वेशन आपल्याला त्या फॉर्म मध्ये आहेत. a1x + b1y = c1 and a2x + b2y = c2. Here a1 = 3, b1 = -4, c1 = 10. a2 = 4,
B2 equal to 3 and C2 equal to 5. First of all, we have to find determinant D. D equal to आपण लिहितो A, B, C, D असं लिहितो ना. मग इथं काय करायचं, हे 3 x चे कोएफिशिएंट इथं लिहायचे 3, 4, y चे कोएफिशिएंट -4, 3. या D ची व्हॅल्यू काढा. व्हॅल्यू ऑफ D इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 3 into 3 मायनस 4 into -4 काय होईल इथं 3 into 3 3 त्रिक 9 वजा मायनस इंटू मायनस प्लस होईल. मायनस इंटू मायनस जर केलं ते प्लस होईल. 4 चौक 16 9 plus 16 means 25. या D ची व्हॅल्यू आली 25. त्यानंतर आपल्याला dx ची व्हॅल्यू काढायची असते. डिटर्मिनंट ऑफ x तो कसा काढणार आपण, dx इक्वल टू आता dx ज्यावेळेस आपल्याला काढायचं त्यावेळेस या x चे जे कोएफिशिएंट आहेत हे C1 C2 नी रिप्लेस करायचे. म्हणजे याच्या जागेवर 10 आणि 5 लिहायचे. x चे कोएफिशिएंट लिहायचे नाही. आधी लिहायचे C1 C2. C1 C2 मीन्स 10 5 आणि त्यानंतर लिहायचं B1 B2. B1 मीन्स -4 and B2 means 3 equal to. आता हा डिटर्मिनंट सोडवा. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल आपल्याला 10 into 3 minus 5 into -4 5 into -4 करा हे मल्टिप्लिकेशन. 10 into 3 होईल 30. 10 into 3 equal to 30 minus हे 5 चौक 20 होईल. मायनस इंटू मायनस प्लस 20. 30 plus 20 आणि ही बेरीज येईल 50. 30 अधिक 20 जर केले ते 50 येतात. 50 होतात. ही झाली dx ची किंमत. आता dy ची किंमत काढायची. dy डिटर्मिनंट ऑफ y इक्वल टू dy लिहिताना कसं लिहितात, तर आता y चे कोएफिशिएंट रिप्लेस करायचे C1 C2 ने. x चे कोएफिशिएंट जसे आहेत तसे लिहा 3 4 3 4 आणि इथे लिहायचं C1 C2 म्हणजे 10 5 10 5 इक्वल टू हा डिटर्मिनंट सोडवा. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या 3 into 5 minus 4 into 10 हे काय होईल 3 5 जा 15 minus 4 10 जा 40 15 minus 40 15तून 40 जात नाही. 40 मधून 15 वजा करा म्हणजे 25 राहतील. 10तून 5 गेले खाली उरले 5. हातचाला 1 1 आणि 2 4तून 2 गेले म्हणजे 2 राहिले. परंतु मोठी संख्या इथं काय आहे 40 आणि 40चं चिन्ह मायनस आहे म्हणून याचं उत्तर काय येईल -25. ही आली dy ची किंमत. आता d dx आणि dy याच्यावरून आधी आपण x ची व्हॅल्यू काढू. x ची व्हॅल्यू काढण्याचा फॉर्म्युला काय x इक्वल टू dx अपॉन d इक्वल टू dx ची व्हॅल्यू आली 50 म्हणजे 50 अपॉन d ची व्हॅल्यू किती आली, d ची व्हॅल्यू पहा 25 आली. म्हणजे 50 ला 25 ने भागायचं. 25 एक 25 आणि 25 दुणे 50 म्हणजे x ची व्हॅल्यू आली 2. y ची व्हॅल्यू काढा. y इक्वल टू dy अपॉन d असं आपलं सूत्र आहे. मग dy किती आहे, dy ची व्हॅल्यू किती आहे -25 -25 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 25. 25 एक 25 25 एक 25 म्हणजे -1. x ची व्हॅल्यू आली 2 y ची व्हॅल्यू आली -1. देअरफॉर सोल्युशन इज
सोल्युशन इज, आधी x ची व्हॅल्यू द्या, नंतर y ची व्हॅल्यू द्या, 2 - 1. या प्रकारे आपल्याला क्रॅमर्स रूलच्या साहाय्याने उदाहरण सोडवता येतात. आता हे दुसरं उदाहरण दिले आपल्याला, 4x + 3y - 4 = 0, 6x = 8 - 5y. आता हे दोन्ही उदाहरणं जे आहेत ते a1x + b1y = c1 आणि a2x + b2y = c2 या स्वरूपात नाहीत, म्हणून ते आधी आपल्याला त्या स्वरूपात लिहून घ्यावे लागतील. कसे लिहावे लागतील? तर आपल्याला काय करावं लागेल, हे -4 त्या साईडला न्यावं लागेल. म्हणजे हे आपण RHS ला LHS ला -4 आहे, त्या RHS ला गेल्यावर +4 होईल. म्हणजे हे इक्वेशन आपल्याला त्या स्वरूपात असं लिहिता येईल, 4x + 3y - 4. आता -4 या साईडला आले की +4 होतील. याला म्हणा इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि दुसरं इक्वेशन याच्यावरून तयार करायचं आपल्याला, 6x = 8 - 5y = 8 - 5y असं आहे. म्हणजे -5y ह्या साईडला घ्या, म्हणजे 6x - 5y इकडे आले तर प्लस होतील, 6x + 5y = 8. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. आता हे झाले इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. a1x + b1y = c1, a2x + b2y = c2. means here a1 = 4, b1 = 3, c1 = 4, and in this equation a1 = 6, a2 = 6, b2 = 5 and c2 = 8. हे आता आपल्याला क्रॅमर रूलने सोडवता येईल. याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल, आता d ची किंमत काढावी लागेल. मग d ची किंमत काढण्यासाठी काय करायचं, d ची किंमत काढण्यासाठी आपल्याला x आणि y चे कोएफिशिएंट आधी लिहावे लागतील, त्याचा डिटर्मिनंट काढावा लागेल, म्हणजे आपल्याला d ची किंमत निघेल. म्हणजेच आपल्याला कसं लिहिता येईल पहा, d = पहिल्या कॉलम मध्ये x चे कोएफिशिएंट लिहा, 4 6. नंतर दुसऱ्या कॉलम मध्ये y चे कोएफिशिएंट 3 5 इक्वल टू, सोडवा हे डिटर्मिनंटची किंमत काढा, 4 × 5 - 6 × 3. 4 × 5 4 पंचे 20 वजा सावित्री 18, 20 मधून 18 गेले म्हणजे 2 राहिले, d ची किंमत आली 2, d = 2. आता dx काढा. dx कसा काढायचा असतो, तर x रिप्लेस करायचं c1 c2 ने, इथं लिहायचं c1 c2 आणि इथं लिहायचं b1 b2. c1 c2 म्हणजे काय आहे, 4 आणि 8, म्हणून इथं लिहा 4 8 c1 c2. b1 b2, b1 आहे 3 आणि b2 आहे 5, 3 5 इक्वल टू 4 × 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस 3 × 8 किंवा 8 × 3, 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24. आता 24, 20 मधून 24 जाणार नाही, 24 मधून 20 गेले, खाली उरले 4. मोठी संख्या 24 आहे, तिचं चिन्ह मायनस आहे, म्हणून -4. dx ची किंमत काय आली, -4. आता dy ची किंमत काढा. dy इक्वल टू, dy म्हणजे काय करावं लागेल परत, आता आपल्याला आधी x चे कोएफिशिएंट लिहायचे, म्हणजे a1 a2 लिहायचे आणि त्याच्या पुढे c1 c2 लिहायचे, म्हणजे y चे कोएफिशिएंट इथं घ्यायचे नाही, आपल्याच्यामध्ये रिप्लेस करायचे y चे कोएफिशिएंट. म्हणजे आधी x चे कोएफिशिएंट घ्यावे लागतील, 4 6, y चे कोएफिशिएंट रिप्लेस करा c1 c2 ने, 4 8. हे काय करता येईल इथं आपल्याला, 4 × 8
मायनस 6 into 4, 4 into 8, 8 चौक 32 वजा 6 चौक 24, 32 मधून 24 गेले किती राहतात? वजाबाकी करा, 8 राहतील. मोठी संख्या 32 आहे, तिचं चिन्ह प्लस आहे म्हणून हे प्लस राहील. ही आली dy ची किंमत. डिटर्मिनंटला डी, dx आणि dy या किमतीवरून आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या. त्या x आणि y च्या व्हॅल्यू आता आपण काढू. x ची व्हॅल्यू म्हणजे काय? dx डिवायडेड बाय d, dx अपॉन d. x इक्वल टू dx अपॉन d. किती आहे dx ची किंमत बघा? dx ची किंमत आहे -4, d ची किंमत आहे 2, 4 भागिले 2 करा, मायनस हे चिन्ह याला, बे एक बे आणि बे दुणे 4 म्हणजे हे होईल -2. x ची किंमत आली -2. y ची किंमत काढा. y इक्वल टू dy अपॉन d. dy ची व्हॅल्यू किती आहे? इथं dy ची व्हॅल्यू आहे 8 आणि d ची व्हॅल्यू 2. भागा जोडणी, बे एक बे आणि बे चौक, बे एक बे बे चौक 8 आणि इथं 4 येईल. y ची व्हॅल्यू आली 4. देअरफॉर सोल्युशन इज, काय होईल सोल्युशन? सोल्युशन इज -2, 4. x इक्वल टू -2, y इक्वल टू 4. या प्रकारे सोल्युशन आलं. आता हे दोन उदाहरण मी तुम्हाला सोडून दिले. आता याच्या पुढचं तिसरं चौथं उदाहरण तुम्ही घरी सोडवा. मी तुम्हाला आता इथं आधी लिहून देतो आणि मग ते तुम्ही सोडू शकता. तिसरं उदाहरण काय बघा. तिसरं उदाहरण आहे x plus 2y equal to -1. x plus 2y equal to -1 and 2x minus 3y, 2x minus 3y equal to 12. आणि चौथं उदाहरण आहे 6x minus 4y, 6x minus 4y equal to -12 and 8x minus 3y equal to -2. 8x minus 3y equal to -2. तर आता हे उदाहरण पहा, सोपं आहे एकदम. आता इथे आपल्याला काय करावं? a1x plus b1y equal to c1 या स्वरूपात आहे. हे सुद्धा a1x plus b2y equal to c2 या स्वरूपात आहे. हे दोन्ही उदाहरणं त्या स्वरूपात आहेत. म्हणजे आपण हे पहिले जे दोन उदाहरणं सोडवले त्यावर आधारित हे उदाहरण आहेत. हे तुम्ही घरी सोडवा आणि सोडवल्यानंतर ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाका किंवा माझ्या वैयक्तिक नंबरवर टाका. म्हणजे तुम्ही कोण अभ्यास करतंय, कोण पाहतंय, कोण नाही हे पाहू. तर आता हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.